नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या TCS PYQ अनालिसिस या सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे की आपलं पॅशन इंग्लिश स्टडी या ॲप्लिकेशनवरती आपली जी सिरीज चालू झाली आहे. PYQचा अभ्यास करणं आणि त्यातल्या त्यात TCSचा का गरजेचं आहे? कारण आपली जी तलाठीची एक्झाम होणार आहे ती TCS कंडक्ट करणार आहेत आणि रिसेंटली TCSनं 30पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका घेतल्यात महाराष्ट्रामध्ये. तर तुम्हाला कळेल आपण जे म्हणतो TCS पॅटर्न सगळीजण बोलतात TCS पॅटर्न, पण ॲक्च्युली कळत नाही की बाबा TCS पॅटर्नमध्ये पॅराजंबल कसं सोडवायचं, TCS पॅटर्नमध्ये ॲडजेक्टिव्ह आणि नाऊनमध्ये कसं फरक करतात, TCS पॅटर्नमध्ये स्पेलिंग सेंटेन्सच्या फॉर्ममध्ये कसं विचारली जातात किंवा होकॅप कशी विचारतात, याची फॅमिलॅरिटी व्हावी, आपल्याला ओळख व्हावी म्हणून आपण ही सिरीज चालू केली आहे. आणि जर आपण सगळ्या TCSने कंडक्ट केलेल्या प्रश्नपत्रिकाचं चांगलं अनालिसिस केलं तर आय एम प्रिटी शुअर की तलाठी नावाच्या परीक्षेमध्ये आपले 50%पेक्षा जास्त प्रश्न आरामात सोडून जातील. कारण TCS सगळ्या ग्रामर टॉपिकवरती विचारत नाही मित्रांनो. TCSचे आपण आतापर्यंत 2 प्रश्नपत्रिका घेतल्यात आणि तुम्हाला जाणवलं असेल की 6 ते 7च टॉपिक आहेत, त्या टॉपिकवरतीच ते प्रश्न विचारत आहेत. म्हणजे काय रे की भरपूर सारा नुसतं पसारा वाचत बसण्यापेक्षा जे TCS मागते ते जर आपण दिलं तर आपल्याला मार्क्स चढतो वाटतील. आपण दुसऱ्या साईडला व्होकॅब्युलरीची बॅच सुरू केली आहे आणि त्यामध्ये आपण 4000+ व्होकॅब्युलरी कव्हर करतोय. व्होकॅब्युलरीचा आपला ताण मिटलेला आहे आणि आता आपण ग्रामरवर सुद्धा काम करतोय. मी ऑब्झर्व करतोय मित्रांनो की विद्यार्थी मित्र नुसते पुस्तक आणतायत आणि MPSC सारखं सगळे ग्रामरचे टॉपिक वाचत बसलेत. जर तुम्हाला कुऱ्हाडीला धार द्यायची आहे तर जिथं धार द्यायची तिथेच तुम्ही हातोडी मारायला पाहिजे ना, का सगळीकडे हातोडी मारायला पाहिजे? जर ज्या ठिकाणी धार द्यायची त्याच ठिकाणी तुम्ही हातोडी मारली तर तुमच्या कुऱ्हाडीला चांगली धार येईल. आणि तेच आपण काम करतोय की जे TCS डिमांड करते ते आपण प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. तर आज आतापर्यंत आपण आपल्या ॲप्लिकेशनवरती आपल्या TCS PYQ अनालिसिस बॅचमध्ये म्हाडाच्या 2 प्रश्नपत्रिका बघितल्या आहेत आणि आपण आता 3री प्रश्नपत्रिका बघतोय. आपण सुरुवातीच्या 10 प्रश्नपत्रिका घेणार आहे आपल्या ॲप्लिकेशनवरती, त्यानंतर जे ग्रामरचे टॉपिक आहे ते डिटेलमध्ये शिकणार आहे. ठीक आहे. आता आपण बघूया TCSची म्हाडाची प्रश्नपत्रिका मित्रांनो 3 नंबरची. बघा प्रश्न, इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिवन इन द ॲक्टिव्ह पॅसिव्ह. म्हणजे मला कळतं की बाबा मला एक गोल करतो की मला ॲक्टिव्ह पॅसिव्हवरती प्रश्न विचारला आहेत. मग out of the 4 alternatives suggested, select the one which best expresses the same sentence in the passive active. तुम्हाला पुढचा प्रश्न वाचण्याची पण गरज नाही, तुम्हाला एकदा कळलं की ऍक्टिव्ह पॅसिव्हचा प्रश्न आहे, विषय संपला. तुम्हाला ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये मी फक्त मागच्या लेक्चरला सुद्धा 2 ते 3 गोष्टी सांगितल्या होत्या की वाक्य ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह आपण मराठीमध्ये कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग म्हणतो बघा. ऍक्टिव्ह मध्ये जर प्रेझेंट टेन्स असेल म्हणजे वर्तमान काळ तर आपल्याला ॲमिजर घ्यायचंय, हे ठरलंय आपलं, यात बदल नाही. ठीक आहे. वाक्यामध्ये जर पास्ट टेन्स असेल पास्ट तर आपलं ठरलंय की आपल्याला वॉजवर घ्यायचंय. वाक्यामध्ये जर फ्युचर असेल तर आपल्याला शॉल विल बी घ्यायचंय. ठीक आहे. आणि प्लस पुढे बाय असते, तुम्हाला माहिती, बाय प्लस पास्ट पार्टिसिपल असते, तुम्हाला माहिती आहे. पण मी तुम्हाला सांगतो की प्रश्न जरी तुम्हाला अर्थ नाही कळाला, सगळे नियम पाठ करण्याची गरजच नाही. तर ज्या त्यातली कोर कन्सेप्ट आहेत ना ती जर तुम्ही अंडरस्टँड केली व्यवस्थित तर तुमचा प्रश्न चुकणार नाही. बघा, उमर प्लेज द नॉइसी सॉन्ग. आता उमर या ठिकाणी सब्जेक्ट झाला तुमचा करता, बरोबर. प्लेज म्हणजे खेळतो, हे झालं वर्ब. नॉइसी सॉन्ग म्हणजे गाणं, हे झालं तुमचं नाऊन. आणि नॉइसी हे झालं ॲडजेक्टिव्ह, हे पूर्ण तुमचा ऑब्जेक्ट झाला. आपल्याला माहिती आहे की ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये, आता हे वाक्य कशामध्ये, ऍक्टिव्ह मध्ये. आपल्याला पॅसिव्ह मध्ये करायचंय. पॅसिव्ह मध्ये करताना आपण कर्म जो ऑब्जेक्ट आहे तो पहिल्यांदा घेतो. बघा, नॉइसी सॉन्ग घेतलाय, नॉइसी सॉन्ग आहे, नॉइसी सॉंग्स आहे, नॉइसी सॉन्ग सगळीकडे बरोबर आहे. ही लोक इथं चुका नाही करणार, तुम्ही चुका कुठे करणार आहे. आता बघा, उमर प्लेज PLAYS वर्तमान काळामध्ये, भविष्य काळामध्ये, भूतकाळामध्ये, रे वर्तमान काळामध्ये, प्रेझेंट टेन्स मध्ये. कारण इथं वर्बचं पहिलं फॉर्म वापरलंय. जर इथं प्लेड असतं, प्लेड PLAYED, तर हे पास्ट टेन्स मध्ये झालं असतं भूतकाळामध्ये. पण इथं वर्बचं पहिलं फॉर्म आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे. तुम्हाला मी सांगितलं प्रेझेंट टेन्स साठी तुम्हाला ॲमिजर वापरायचंय, विषय संपला. बघा ॲमिजर दिसतं का, वॉज वापरलंय, प्रश्न चुकीचं आहे.
इथं आर वापरलाय, ठीक आहे, बघूया. इथं इज वापरलं, बघूया. इथं आर वापरलं, ठीक आहे. आता बघा, नॉइसी सॉंग्स. नॉइसी सॉंग्स हे काय रे, प्लुरल आहे ना, सिंग्युलर. याला येस येस जोडले. जर तुमच्या कर्त्याला सब्जेक्टला येस येस जोडलं तर ते अनेक झाले. अनेकासाठी आपण इज वापरतो का आर वापरतो रे? आर वापरतो आपण, आर, अनेक. म्हणजे या वाक्यामध्ये इथं आर पाहिजे, हा पण प्रश्न तुमचा चुकला, ठीक आहे. आता बघा, नॉइसी सॉंग्स आर, बरोबर. सॉंगसाठी आर वापरलं, इथं पण सॉंगसाठी आर वापरलं, बरोबर. आता बघा, बिंग, तुम्हाला सांगितलं बिंग नेहमी ज्या वाक्यामध्ये कंटिन्युअस ING असतं त्या फॉर्ममध्ये बिंग येत असतं. म्हणजे इथं सिम्पल आहे, इथं बिंग पण येणार नाही. मग तुमचं वाक्य काय लिहिली, नॉइसी सॉंग्स आर, याचा पास्ट पार्टिसिपल आहे, ईडी जोडतो आपण पास्ट पार्टिसिपलला. नॉइसी सॉंग्स आर प्लेड बाय जोडतो आणि पहिला सब्जेक्ट शेवटी घेतो, बाय उमर, ठीक आहे. आता हे जे वाक्य आहे ना, जर असं असतं, उमर इज प्लेइंग नॉइसी सॉंग, तर असं असतं बघा, उमर. आता वेगळ्या अँगलनी शिकतो बरं का आपण. उमर इज प्लेइंग, एक मिनिट, उमर इज प्लेइंग नॉइसी सॉंग. इथं काय रे, इज आणि प्लेइंग, इथं ING तुम्हाला सांगितलं होतं. इथं जर ING असतं तर मग बिंग आलं असतं. मग याचं उत्तर तुमचं ऑप्शन नंबर 4 झालं असतं, कधी, कंटिन्युअस असल्यामुळं. पण इथं सिम्पल प्रेझेंट आहे, त्यामुळे बिंगचा प्रश्नच येत नाही. आर बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला फक्त 3च गोष्टी चेक करायच्या ऍक्टिव्ह पॅसिव्हमध्ये. वाक्य जर प्रेझेंट टेन्समध्ये आलं तर तुम्हाला ॲमेजर वापरायचंय. वाक्य पास्टमध्ये आलं तर वॉज यूर वापरायचंय. वाक्य फ्युचरमध्ये आलं तर फक्त बघायचं का विल बी आहे का शॉल बी आहे. तुमचा प्रश्न सुटला समजा. नेक्स्ट बघा, हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पॅराजंबल वरती, आणि सगळ्या दुनियेला पॅराजंबलचा प्रश्न अवघड जातो. आता पॅराजंबल आपण कंटिन्युअसली पाठीमागचे 2 प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा बघितलं की कंपल्सरी 3 प्रश्न म्हणजे 6 मार्क्सचे पॅराजंबलला आहेत. आणि पॅराजंबल खरं तर अर्थानुसार सोडवायचं असतं. पण तुम्हाला मी सांगितलं की पॅराजंबलसाठी वाक्याचं स्ट्रक्चर कसं असतं, वाक्याच्या स्ट्रक्चरमध्ये सुरुवातीला सब्जेक्ट असतो करता, नंतर वर्ब असतं आणि नंतर ऑब्जेक्ट असतं. हे वाक्याच्या स्ट्रक्चरमध्ये असलंच पाहिजे. आता बघा, सेकंड नंबर, रिअरेंज द पार्ट ऑफ द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर ऑर इन करेक्ट मेथड. म्हणजे आपल्याला पॅराग्राफ दिलाय, तो बरोबर शोधायचा. आता आपण 4 पर्याय तुम्हाला वाचून दाखवतो. बघा, पहिलं बघा, फॉसिल फ्युअल्स टू ब्रेक द स्ट्रॉंग बॉन्ड्स बिटवीन. फॉसिल फ्युअल म्हणजे इंधन आपलं, टू ब्रेक द स्ट्रॉंग बॉन्ड बिटवीन. अरे असं काही अर्थच लागत नाही ना की फॉसिल फ्युअल्स टू ब्रेक द स्ट्रॉंग बॉन्ड्स बिटवीन. सुरुवातीला येऊ शकत नाही, म्हणजे पी येऊ शकत नाही सुरुवातीला, तसा घडलाय. बघा, एनॉर्मस अमाऊंट ऑफ हीट जनरेटेड बाय बर्निंग. आता एनॉर्मस अमाऊंट ऑफ हीट जनरेटेड बाय बर्निंग याच्या पुढे काहीतरी पाहिजे की. पुढे वाचू बघा, नायट्रोजन ॲटम्स सो दे कॅन बाइंड टू हायड्रोजन. म्हणजे आर बघा, नायट्रोजन ॲटम सो दे कॅन बाइंड टू द हायड्रोजन. नेक्स्ट बघा, टू मेक अमोनिया फ्रॉम नायट्रोजन रिक्वायर्स. आता रिक्वायर्स काय, रिक्वायर्स पाहिजे, याच्यानंतर काहीतरी पाहिजे ना, तुम्हाला कळतंय का. बघा आता, फॉसिल फ्युअल्स याच्यामध्ये बघा, फॉसिल तुम्हाला सांगितलं की पीचा काय अर्थ लागत नाही, कारण फॉसिल फ्युअल टू ब्रेक द स्ट्रॉंग बॉन्ड बिटवीन, म्हणजे इंधन आणि त्याच्यामधलं स्ट्रॉंग बॉन्ड ब्रेक करायचं, काय अर्थच लागत नाही. नंतर आपला सब्जेक्ट बघायचा सुरुवातीला. सब्जेक्ट बघा, टू नंतर व्हर्ब आलं तर ते सब्जेक्ट म्हणून काम करतं, सब्जेक्ट म्हणून. त्याच्यानंतर जर कर्त्याला आर्टिकल AND हे आलं तर ते सुद्धा सब्जेक्ट म्हणून काम करतं. या ठिकाणी टू मेक आहे ना, हे सब्जेक्ट म्हणून काम करतंय, म्हणजे सुरुवातीला आलं पाहिजे. बघा, टू मेक अमोनिया फ्रॉम द नायट्रोजन रिक्वायर्स, म्हणजे नायट्रोजन पासून अमोनिया बनवण्यासाठी काय पाहिजे, रिक्वायर काय पाहिजे. मग बघा काय पाहिजे, एनॉर्मस अमाऊंट ऑफ हीट, बरोबर ना, एनॉर्मस अमाऊंट ऑफ हीट पाहिजे ना खत कारखान्यामध्ये. म्हणजे काय रे, येस नंतर क्यू पाहिजे आपल्याला, येस नंतर क्यू पाहिजे, येस नंतर पी आहे, येस नंतर क्यू इथं दिसतंय, बरोबर. मग बघा आपण, टू मेक अमोनिया फ्रॉम द नायट्रोजन रिक्वायर्स एनॉर्मस अमाऊंट ऑफ हीट जनरेटेड बाय बर्निंग. बर्निंग मध्ये जाळतोय काहीतरी, काय जाळतोय रे, फॉसिल फ्युअल दिसतंय तुम्हाला. म्हणजे हे फॉसिल फ्युअल पुढे कंटिन्यूस करतंय. एनॉर्मस अमाऊंट ऑफ हीट जनरेटेड बाय बर्निंग फॉसिल फ्युअल टू ब्रेक द स्ट्रॉंग बॉन्ड बिटवीन. आता जो बॉन्ड आहे ना, स्ट्रॉंग बॉन्ड बिटवीन, कोणामधला बॉन्ड ब्रेक करायचा आहे, दिसतंय की तुम्हाला, नायट्रोजन मधला. म्हणजे काय, फॉसिल फ्युअल टू ब्रेक द स्ट्रॉंग बॉन्ड बिटवीन द नायट्रोजन ॲटम्स दे कॅन बाइंड टू द हायड्रोजन. म्हणजे शेवटी तुमचं आर येणार आहेत. बघा आर म्हणजे ऑप्शन नंबर 4 तुमचं आहे.
म्हणजे जे को रिलेशन आहे ना, ज्या वाक्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा सब्जेक्ट शोधायचं आहे, वाक्यात टू ने जोडलं, ए अँड दी ने जोडलं, तर त्यामध्ये सुरुवातीला करता असतो, हे सुरुवातीला घेतलं. मला माहिती आहे की रिक्वायर म्हणजे काहीतरी पाहिजे, त्याला काय पाहिजे, एनॉर्मस अमाऊंट हिट पाहिजे, हिट. मग बर्निंग, काय बर्निंग पाहिजे, काहीतरी जाळीचं आहे तुम्हाला, काय जाळीचं आहे, फॉसिल फ्युल नंतर येणार आहे. नंतर ते पुढे म्हणतं की बिटवीन म्हणजे स्ट्रॉंग बॉन्ड, त्याचं स्ट्रॉंग बॉन्ड आहे कोणामध्ये स्ट्रॉंग बॉन्ड आहे, तो आहे नायट्रोजन ॲटम मधला. म्हणजे वाक्याच्या शेवटी जो तुम्हाला अर्थ दिलाय, म्हणजे तुम्हाला ते काहीतरी हिंट देऊन गेले की बाबा हिंट काय दिली या लोकांनी, किंवा ही हिंट आहे रिक्वायर नंतर काहीतरी पाहिजे त्याला, मग काय पाहिजे, हीट पाहिजे. मग तो म्हणतो बर्निंग, काहीतरी जाळताय, काय जाळताय, फॉसिल फ्युअल. बिटवीन बॉन्ड कशामधला आहे, नायट्रोजन मध्ये. म्हणजे कळतंय का रे, एक पहिली हिंट अशी की वाक्यामध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर बघायचा. दुसरं बघायचं की वाक्याच्या शेवटचा जो सेन्स आहे ना तो चेक करायचा, की तुमच्या शेवटच्या वाक्यामध्ये तुम्हाला काहीतरी हिंट दिलेली असते, कारण त्या वाक्यानंतर पुढचं वाक्य सुरू होणार आहे, तुम्हाला ते कळालं पाहिजे की पुढे गुंतते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट बघा, इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिवन इन डायरेक्ट इनडायरेक्ट. पूर्ण प्रश्न वाचण्याची गरज नाही, आपल्याला कळतं की डायरेक्ट इनडायरेक्ट वरती प्रश्न आहे. तुम्हाला हा प्रश्न सोडवण्यापूर्वी मी काही बेसिक कन्सेप्ट सांगतो, आपण शिकलोय. वाक्यामध्ये फक्त आपल्याला दोनच गोष्टी चेक करायच्या, वाक्याचा शेवट आणि वाक्याचं वर्ब कोणतं आहे. ठीक आहे, बघा वाक्यामध्ये नाव जर दिसलं डायरेक्ट मध्ये तर आपण देन घ्यायचंय. वाक्यामध्ये हेअर दिसलं इनडायरेक्ट मध्ये देअर घ्यायचो. ॲगो दिसलं बिफोर घ्यायचं. दस, सो. टुडे दिसलं की इनडायरेक्ट मध्ये दॅट डे असलं पाहिजे. टुमारो साठी द नेक्स्ट डे. येस्टरडे साठी द डे बिफोर. आणि द लास्ट नाईट साठी द नाईट बिफोर. हे आपल्याला चार्ट लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर बघा ह्या चार्टमध्ये तुमचा आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आपल्या सिरीजमध्ये ग्रामरमध्ये शिकणारच आहे डिटेलमध्ये, पण ह्या चार्टमधून तुम्ही जर लक्ष केलं आणि तुमचं डायरेक्ट इनडायरेक्ट चुकूच शकत नाही. बघा डायरेक्ट इकडे डायरेक्टचा कॉलम आहे आणि इकडे इनडायरेक्टचा कॉलम आहे. ठीक आहे, बघा तुम्हाला मी पाठीमागे सांगितलं होतं की वाक्यामध्ये जर ॲम्बी जर असेल तर तुम्हाला वॉज वर घ्यायचंय, वाक्यामध्ये वॉज असेल तर हॅडबिन घ्यायचंय, आणि हॅड असेल तर हॅडबिन घ्यायचंय, आणि शॉल वूल असेल तर वूल घ्यायचंय. हे इनडायरेक्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. आता तेच आपण टेनच्या फॉर्मॅटमध्ये घेतलं. बघा ही सेड आय एम नॉट फिलिंग वेल. इथं काय ॲम, तुम्हाला काय सांगितलं, ॲमेझॉर साठी वॉज वर घ्यायचंय, घेतलं वॉज. म्हणजे मला वाचायचं नाही रे पूर्ण प्रश्न, कळतंय का, फक्त मला जे कीवर्ड आहे ना ते चेक करायचे. बघा ॲम साठी मी वॉज वापरले बरोबर. ही सेड माय बुक इज साठी तुम्हाला काय म्हटलं मी, वॉज वापरायचं, दिसतंय की वॉज वापरले वॉज. आणि तुम्हाला माहिती डायरेक्ट चे प्रश्न असं कॉमामध्ये असतात, डबल इनवर्टेड कॉम असतं, आणि इनडायरेक्ट मध्ये दॅटने जोडलेलं असतं. हे तुम्हाला माहिती आहे, बेसिक आपण शिकलोय. आता बघा दे सेड आवर वर्क हॅज बीन फिनिश. आता हॅज साठी तुम्हाला काय सांगितलं, हॅव साठी हॅड वापरायचं, वापरलंय का, हॅड वापरलंय बरोबर. विल साठी तुम्हाला सांगितलं उल्ड वापरायचंय, वापरलंय का, उल्ड वापरलंय, राईट. इज साठी तुम्हाला सांगितलं वॉज वर वापरायचंय, इज साठी वॉज वापरलंय का, वापरलंय. शी इज व्हेरी इंटेलिजंट, इज साठी वॉज वापरायचंय, वापरलंय, राईट. आय लाईक दिस. आता बघा आय लाईक प्रेझेंट टेन्स मध्ये, प्रेझेंट पास्ट मध्ये करायचं तुम्हाला, मग तुम्हाला ईडी लावलं इथं, हा वेगळा लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि यू आर अ गुड टीचर, आर साठी तुम्हाला सांगितलं मी ॲमेझॉर साठी वॉज वर. म्हणजे काय कन्सेप्ट काय की एकतर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो पुढं, म्हणजे कन्सेप्ट यायचं की आपल्याला फक्त एकच गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. इकडे ॲमेझॉर दिसलं इथं वॉज वर घ्यायचंय, इकडे वॉज दिसलं हॅड बीन, आणि इकडे जर विल दिसलं तुम्हाला तर तुम्ही डोळे दाखवून उलट घ्यायचंय. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला ते. आणि दुसरं चार्ट बघा आता, मोहन रिपोर्टेड दॅट द स्टॉर्म हॅड बिकम व्हायलंट देन. मोहनने रिपोर्टेड केलं की जो वादळ होतं ते खूपच हिंसक झालं. मग इथं दॅटने जोडले. तुम्हाला माहिती आहे की दॅट हे दॅटने जोडलेलं असेल तर इनडायरेक्ट असतं, इनडायरेक्ट मध्ये वाक्य. आणि तुम्हाला मग कशामध्ये करायचंय, डायरेक्ट मध्ये करायचंय. बघा मग वाक्यामध्ये जर हॅड असेल इनडायरेक्ट मध्ये तर डायरेक्ट मध्ये तुम्ही काय घेणार रे, बघा हॅड, सॉरी हॅड साठी हॅड घेतो आपण. ठीक आहे, हा वाक्यामध्ये हॅड असेल, आपण त्या चार्टमध्ये पण बघितलं. बघा हॅड असेल तर तुम्ही काय घेताय, हॅज घेताय. बघा मग तेच चेक करायचं आपल्याला. मोहन रिपोर्टेड दॅट द स्टॉर्म हॅड, मग हॅड जर इनडायरेक्ट मध्ये तुम्हाला डायरेक्ट मध्ये हॅज पाहिजे. बघा दिसते का हॅज. द स्टॉर्म बिकम व्हायलंट नाव हे प्रेझेंट मध्ये, याच्यामध्ये हॅज काहीच नाही, म्हणजे हा पण पर्याय गेला. हा इथे हॅज वापरलंय,
ठीक आहे. इथं विल आहे, विल येईल का रे? विलचा काही संबंधच नाही ना. जर वुल्ड असतं इथं तर आपण विल घेतलं असतं. हा इथे हॅव म्हणजे आपल्याला आता 2 आणि 4 मध्ये चेक करायचं. बघा, मोहन सेट और मोहन रिपोर्टेड द स्टॉर्म हॅज बिकम व्हायलंट नाव. हा आता इथं इम्पॉर्टंट आहे. देन मग कशी बघितलं की चार्ट मध्ये दिसते तुम्हाला देन. तुम्हाला मी काय सांगितलं, इनडायरेक्ट मध्ये जर देन असेल तर डायरेक्ट मध्ये तुम्हाला काय वापरायचं? नाव वापरायचं. नाव. मग आता नाव चेक करूया आपण, नाव आहे का आपल्याकडे? बघा इथं काय देन वापरलंय, मग आपल्याला काय आलं पाहिजे? नाव दिसलं पाहिजे, नाव शेवटी. मग बघा ह्या वाक्यामध्ये काय देन आहे, चुकलं गिर. मग राहिला तुमचा प्रश्न हा ऑप्शन नंबर. म्हणजे काय येईल? मोहन सेड व्हॉट ही सेड, मोहन सेड दॅट स्टॉर्म हॅज बिकम व्हायलंट. हे झालं तुमचं ऍक्टिव्ह व्हॉइस. याचा पॅसिव्ह येईल मोहन रिपोर्टेड दॅट द स्टॉर्म. हॅजचं तुम्ही वापरलं हॅड बिकम व्हायलंट नाव, आणि नावचं तुम्ही वापरलं देन. कळत आहे ना? फक्त तुम्हाला ह्या 2-3 गोष्टी आणि शेवटचं नाव देन हे या गोष्टी चेक केल्या की तुमचा प्रश्न चुकत नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी जसं अनालिसिस करतोय ना, आतापर्यंत 3री प्रश्नपत्रिका आहे, मी पुढचं पण अनालिसिस केलं. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 2 ते 3 हमखास डायरेक्ट इनडायरेक्टचे प्रश्न विचारलेत आणि 2 ते 3 ऍक्टिव्ह पॅसिव्ह. म्हणजे हे जे 2 टॉपिक तुम्ही केले तर तुमचे अराउंड 5 ते 6 प्रश्न म्हणजे 10 ते 12 मार्क्स फिक्स होतात. आणि काय बेसिक कीवर्ड्स आहे त्यावर आपण काम केलं की प्रश्न चुकत नाही, भले तुम्हाला अर्थ समजवा न समजू. बघा आता, अ सेंटेन्स हॅज बीन गिवन विथ अ ब्लँक टू बी फिल विथ अन अप्रोप्रिएट वर्ड, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बघा, द बेस्ट एअर प्युरिफायर फॉर ॲलर्जीज आर अ ग्रेट वे टू फाइंड डॅश डॅश फ्रॉम द इरिटेटिंग ॲलर्जी सिम्टम्स. म्हणजे आपल्याला जे ॲलर्जी पासून बचाव करण्यासाठी असं काय केलं पाहिजे असं ते म्हणतात, नाही का? मग आता वेंजियस म्हणजे बदला, मग बदला घेतला पाहिजे का? जर आपल्याला काहीतरी सिम्टम दिसत आहेत ॲलर्जीचे, त्याच्यापासून बरं होण्यासाठी काय केलं पाहिजे? बदला घेतला पाहिजे का? वेंजियस नाही. परपेच्युएटी म्हणजे चिरकाल टिकणं, म्हणजे वर्षानुवर्ष टिकतं ना, त्याला आपण परपेच्युएटी म्हणतो. क्वाल म्हणजे एन्झायटी, म्हणजे चिंता वाटणं किंवा काळजी करणं किंवा खूपच टेन्शन मध्ये असणं. रिस्पाइट म्हणजे सूट किंवा आराम करणे. काय करणार आहे? आराम करणं. मग तुम्ही सांगा रे, जर त्याला त्या ॲलर्जीचे इरिटेटिंग ॲलर्जी आहे त्यापासून जर बरं व्हायचं त्याने काय केलं पाहिजे? बदला घेतला पाहिजे, चिरकाल राहिलं पाहिजे, अँझायटी आराम केला पाहिजे ना, जर त्याला बरं व्हायचं असेल तर. मग करेक्ट उत्तर आहे रिस्पाइट, 4 नंबरचं ऑप्शन. आता हे जे वेंजियन्स आणि परपेच्युएटी 2 आहे ना, हे आपल्या पॅशन इंग्लिश स्टडीचं जे आपली व्होकॅब्युलरी सिरीज चालू आहे त्यावरती आपण ऑलरेडी घेतले बरं का रे. आता बघा, रिस्पेक्ट म्हणजे आराम, मग रिस्पेक्ट फॉर यू म्हणजे बेटर केअर फॉर युअर लव्ड वन, म्हणजे काळजी असणं. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट अगेन, इन द फॉलोइंग क्वेश्चन द सेंटेन्स हॅज बीन गिवन इन डायरेक्ट इनडायरेक्ट. पुढे वाचण्याची गरज नाही, डायरेक्ट इनडायरेक्ट मला कळलं, मी गोल करून टाकलं. बघा आता, ही सेड टू हिज वाईफ. आता 2 इन्व्हर्टेड कॉलम मध्ये म्हणजे हा प्रश्न डायरेक्ट मध्ये डायरेक्ट. ठीक आहे. ही सेड टू हिज वाईफ, आय वॉज कुकिंग फॉर यू. तुम्हाला मी काय सांगितलं? आय एम जर दिसलं की वॉज वापरायचं आहे आणि वॉज दिसलं की हॅड बीन वापरायचं आहे, हे आपलं ठरलंय. राईट, हे फिक्स ठरलंय. मग तुम्ही इथं काय दिसतं रे? वॉज दिसतं. वॉज साठी तुम्ही काय वापरणार आहे? मग हॅड बीन वापरणार आहे. मग हॅड बीन कुठे दिसतं मला? बघा, इथे हॅड बीन आहे बरोबर, इथं आहे हॅड बीन बरोबर, इथे हॅड बीन नाहीच ना, म्हणजे हा ऑप्शन चुकला. इथे हॅज बीन आहे, हॅज नाही पाहिजे आपल्याला, हॅड बीन पाहिजे, हा प्रश्न पण चुकला. आता मला 1 आणि 2 मध्ये चेक करायचं. ठीक आहे. बघा, सेड टूचं आपण नेहमी टोल्ड वापरतो, हे तुम्हाला माहिती आहे. सेड टूचं टोल्ड, मग टोल्ड वापरलंय. ही टोल्ड हिज वाईफ, दोन्हीमध्ये आपण डॅडने जोडलं. आता बघा, ही सेड टू हिज वाईफ, कोण म्हणाला? हा म्हणाला. हा काय म्हणाला? ही सेड टू हिज वाईफ, आय वॉज कुकिंग फॉर यू. तो त्याच्या बायकोला म्हणाला, आय म्हणजे कोण? हा तो त्याच्या बायकोला म्हणाला की मी तुझ्यासाठी स्वयंपाक बनवतोय. कोण म्हणला? तो. मग आय साठी ही तो म्हणलाय रे, तो. मग तो साठी काय रे? ही येईल ना. मग बघा, वाक्यामध्ये काय गोंधळ केलाय, इथं शी वापरलाय आणि इथं ही वापरलाय. मग कोण म्हणतोय? तो स्वतः म्हणतोय ना, तो व्यक्ती आहे, तो मेल आहे. मेल साठी तुम्ही ही वापरतात. मग तुमचं करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन नंबर 2. ही टोल्ड हिज वाईफ दॅट ही हॅड बीन कुकिंग फॉर हर. राईट. ठीक आहे. 6 नंबर बघा,
In the following question, a sentence has been given in active passive. Once again, it is a question of active passive sentence. You don't need to be read entire question. You should just focus on the keyword. Just round up and you can solve it, right? बघा, active passive चं वाक्य the milk is delivered in the evening by the milkman. तुम्हाला हिंट दिली की याच्यामध्ये बाय वापरलंय. तुम्हाला माहिती आहे बाय आपण पॅसिव्ह मध्ये वापरतो. म्हणजे तुम्हाला कळलं की बाबा हे वाक्य आहे पॅसिव्ह व्हायचं. ठीक आहे. हा बघा, मग तुम्हाला मी काय सांगितलं की वाक्यामध्ये ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये आठवतं का रे, वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर ॲमेजार घ्यायचंय, वाक्य पास्ट मध्ये असेल तर वॉज वर घ्यायचंय आणि फ्युचर मध्ये असेल तर शॉल विल घ्यायचंय. बरोबर. आता बघा वाक्यामध्ये इनडायरेक्ट मध्ये सॉरी पॅसिव्ह मध्ये इज वापरलंय म्हणजे वाक्य तुमच्या कशामध्ये पाहिजे, प्रेझेंट टेन्स मध्ये पाहिजे. प्रेझेंट तुम्हाला मी सांगितलं बरं का, प्रेझेंट टेन्स मध्ये पाहिजे. मग चेक करा वाक्य कुठं प्रेझेंट मध्ये दिसतं. द मिल्कमॅन विल, विल हा फ्युचर टेन्स झाला म्हणजे हा वाक्य तुमचं चुकलं. त्याच्यानंतर द मिल्कमॅन डिलिव्हर्स, डिलिव्हर्स म्हणजे V1 आहे. द मिल्कमॅन डिलिव्हर्स मिल्क इन द इव्हिनिंग, दूध देणारा माणूस आहे तो संध्याकाळी दूध देतो, हे प्रेझेंटमध्ये आहे. बरोबर. याच्यानंतर इथे हॅड वापरलंय, हॅड हे पास्टमध्ये झालं, हे पण नाही. आणि त्याच्यानंतर वॉज, वॉज हे पास्टमध्ये झालं, हे पण नाही. भेटलं का रे तुम्हाला उत्तर? कळलं का? म्हणजे कन्सेप्ट, बेसिक कन्सेप्ट काय शिकलो आपण की वाक्य प्रेझेंटमध्ये दिसलं की ॲमेजर वापरायचंय, पास्टमध्ये दिसलं की वॉजवर वापरायचं. यांनी आता रिव्हर्स दिलंय तुम्हाला, ऍक्टिव्ह देण्याने पॅसिव्ह दिला, इथे वाक्यामध्ये इज दिलंय. मग तुम्हाला माहिती आहे की वाक्यामध्ये पॅसिव्हमध्ये आपण ॲमेजर कधी वापरतो, जेव्हा वाक्य प्रेझेंटमध्ये असतं. मला प्रेझेंट वाक्य शोधायचंय, डिलिव्हर्स. आणि तुम्हाला मी सांगितलं की जे V1, V2, V3 फॉर्म आहे ना, त्याची मी आधी तुम्हाला 1, 2 ते 3 दिवसात आधी काढून देतो, जेणेकरून मी आता ऑब्झर्व केलं की V1, V2, V3 फॉर्म तुम्हाला समजणं खूपच गरजेचं आहे. आपण ग्रामरच्या सिरीजमध्ये शिकणारच आहे, पण तुम्हाला मी 100 ते 150 शब्दांची यादी आहेत ती काढून व्यवस्थित देतो, ते तुम्ही रिवाईज करा चांगली, म्हणजे तुम्हाला कुठला पण फॉर्म आला प्रश्न चुकणार नाही. ठीक आहे. आता बघा ऍक्टिव्ह पॅसिव्हमध्ये तुम्हाला मी काय सांगितलं, वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये दिसलं की तुम्हाला काय वापरायचंय, इज वापरायचे, वापरलं. तुम्हाला सांगितलं वाक्य कंटिन्युअसमध्ये असेल तर कंटिन्युअसमध्ये सेम वापरायचे, इज बिईंग. वाक्य पास्टमध्ये असेल तर पास्टमध्ये साठी आपण तुम्हाला सांगितलं वॉजवर वापरायचंय. ठीक आहे. आणि वाक्यामध्ये जर परफेक्ट असेल तर हॅज वापरतो आपण, आणि वाक्यामध्ये जर शॉल विल असेल, या वाक्यामध्ये शॉल विल नाही दिलंय, विल असेल तर विल बी वापरायचे. ठीक आहे. एवढं सिंपल आहे, याच्या बाहेर तुमचा प्रश्न चुकणार नाही. ठीक आहे. म्हणजे आता भरपूर सारे एक्झाम्पल बघा, आय वॉज डुईंग माय होमवर्क, मग माझा माय होमवर्क वॉज बिंग, आता ING लावलाय म्हणजे तुम्ही बिंग वापरणार. बरोबर. आता बघा आय डिड माय होमवर्क, माय होमवर्क हे पास्टमध्ये, त्यासाठी आपण वॉज वापरतो. माय होमवर्क वॉज, आणि डिडचा V3 आहे, डू, डीड, डन. ही यादी तुम्हाला देतो मी, V3 डन आहे, मग डन घेऊन टाकला मी. ठीक आहे. नेक्स्ट बघा, चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट. आता हा जो प्रश्न आहे ना, वन वर्ड सबस्टिट्यूशनचा प्रश्न आहे. आपल्या या वोकॅब्युलरीच्या दुसऱ्या सिरीजमध्ये आपण सगळी वन वर्ड करतोय नाही का. 3 ते 4 पुस्तकं आहेत, त्या पुस्तकातून आपण सगळी कव्हर करतोय, त्याच्या बाहेर वन वर्ड जाऊ शकत नाही तुमचा. बघा, आफ्टर लुझिंग ऑल हिज वेल्थ ही वॉज बिकम एक्स्ट्रीमली पुअर. मग त्यांनी काय केलं, एक्स्ट्रीमली पुअरला अंडरलाईन केलंय, म्हणजे त्याची संपत्ती त्यांनी गमावल्यानंतर तो खूपच गरीब झाला. म्हणजे एक्स्ट्रीमली पुअर आहेत बघा, हे आपले गरीब लोक आहे भारतातले, आपल्या देशातले. गरीब लोकांसाठी काय शब्द आहे बाबा, वनवर्ड काय बघा, मिसोनर आहे का, टेनाशियस आहे का, नॅसेंट आहे का, डिस्टिट्यूट. आठवते का रे, व्होकॅब्युलरीच्या आपल्या सिरीजमध्ये डिस्टिट्यूट हा वर्ड घेतला आपण. डिस्टिट्यूट तुम्हाला काय सांगितलं होतं की आपल्या देशातले जे लोक आहेत ते दिवाळखोर आहे किंवा गरीब आहेत, हे तुम्हाला सांगितलं होतं. मग तुम्हाला लक्षात सांगितलं होतं की देश म्हणजे आपला देश, की आपल्या देशातले लोक खूपच गरीब आहे. मग डिस्टिट्यूट म्हणजे गरीब असणं किंवा पोर असणं. मग याचं जे एक्स्ट्रीमली पोर साठी तुमचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 4. आता आपण बाकीचे ऑप्शन पण बघूया, कारण आपण बाकीचे ऑप्शन कशासाठी बघतोय आपल्या सिरीजमध्ये की ही लोक TCS मी अनालिसिस केलं की भरपूर सारे जे ऑप्शन आहेत ना ते रिपीट करतात. म्हणजे आपण जर ऑप्शन सुद्धा चांगले केले ना तर आपल्याला म्हणजे भरपूर सारे ते रिपीट होतील तलाठीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा. बघा, नॅसेंट, एन फॉर नवीन, नासेंट म्हणजे नवीन असणं, नवीनच काहीतरी तयार झालं त्याला आपण नासेंट म्हणतो. टेनाशियस, तुम्हाला टीना डाबी माहिती, टीना डाबी मॅडम IAS झाल्या आहे पाठीमागं, तुम्हाला माहिती असेल, कलेक्टर झाल्या होत्या, त्या अपंग होत्या, हँडिकॅप होत्या, तरी पण त्यांनी चिकाटीच्या जोरावर, मेहनतीच्या जोरावर त्या IAS झाल्या, कलेक्टर झाल्या. मग तुम्ही टीना मॅडम होत्या, त्या खूपच त्यांच्यामध्ये चिकाटी होती ना, मग चिकाटी होती म्हणूनच त्या IAS झाल्या. मग टेनाशियस म्हणजे चिकाटी असणं. ठीक आहे.
की आपल्यामध्ये सुद्धा आपल्याला जर काही पोस्ट मिळवायची असेल ना, आपल्यामध्ये चिकाटी असलेली पाहिजे. चिकाटी असल्याशिवाय आणि समोर काही ध्येय असल्याशिवाय तुम्हाला काही मिळू शकत नाही विद्यार्थ्यांना. तुम्हाला समोरचं ध्येय ते तुमच्या डोळ्यासमोर दिसलं पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जे काही करावं लागेल ना, ते तुम्हाला करण्याची तयारी असली पाहिजे. भले तुम्हाला 10 तास 12 तास अभ्यास करण्याची वेळ होऊ द्या, वेगवेगळ्या शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या, वेगवेगळी पुस्तकं वाचा, जे करावं लागेल ते करा, पण जे आपलं टार्गेट आहे ना, ते नेहमी आपल्या समोर असलं पाहिजे. आणि एनी हाऊ तुम्ही जर प्रॉपर मार्गाने गेलात तर तुम्ही ते डेफिनेटली अचीव करू शकता. ठीक आहे. मग तुम्ही टीना डाबे मॅडम यांच्याकडे कसोटी होती, चिकाटी होती. मग टेनाशियस म्हणजे चिकाटी असणं. आता मिसोनियम, मिस म्हणजे हेट करणं किंवा नसणं. काय? नॉम, नॉम म्हणजे नाव. मग मिसोनियम म्हणजे चुकीचं नाव वापरणं, चुकीचं नाव वापरणं. ठीक आहे, चुकीचं नाव वापरणं मिसोनियम. मिस म्हणजे चुकीचं नाम, मिसोनियम. ठीक आहे, मिसनोमियर. ठीक आहे. हा बघा, रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्ट द मिसस्पेल्ड. आता मला इथं कळलं की बाबा मिसस्पेल्ड म्हणजे चुकीचं स्पेलिंग दिलं कुठेतरी, मला तो शोधायचं आहे. बघा, अकस्टम टू द युजेस ऑफ कंपल्सरी लेबर दे हॅव फेल टू अकोमोडेट देमसेल्फ टू अ न्यू कंडिशन. याला अंडरलाईन करून ठेवलंय. ते म्हणतात की याच्यामध्ये चुकीचं स्पेलिंग शोधा. बघा, आता अकस्टमची स्पेलिंग बरोबर आहे का रे? ACCUST नाही ना रे, अकस्टमची स्पेलिंग चुकली. बघा, दिसतं का? अकस्टम्ड ACCUSTOMED. अकस्टम म्हणजे मला काहीतरी सवय आहे कुठल्या तरी गोष्टीची. स्पेलिंग एररवरती विद्यार्थी मित्रांनो TCS ला कमीत कमी 3 ते 4 प्रश्न तुम्हाला दिसतील, कमीत कमी 3 हमखास दिसतील. आपली जी व्होकॅब्युलरी सिरीज आहे त्या सिरीजमध्ये आपण डेली 10 स्पेलिंगचे प्रश्न घेतोय. म्हणजे तुमचे जे स्पेलिंग चुकवणार आहे ती लोक, ती सुद्धा आपली कव्हर होतील. ठीक आहे. बघा, अकस्टमची स्पेलिंग काय? ACCU पाहिजे. यांनी काय केलं? ACU केलं, म्हणजे चुकलेलं आहे. ACCU आहे का अकस्टम? बरोबर आहे. इथं सिंगल C आहे, हा प्रश्न चुकला. इथं सिंगल C आहे, चुकला. म्हणजे नो एरर तर नाही मिळालं की भेटलं तुम्हाला अकस्टम्ड. आणि त्याच्यानंतर कंपल्सरीचे बरोबर आहे का? कंपल्सरी इथं SU नाही पाहिजे, चुकला. इथं COMPULSOR कंपल्सरी बरोबर आहे. म्हणजे 1 नंबरमध्ये अकस्टम पण बरोबर आहे आणि कंपल्सरी पण बरोबर आहे. कंपल्सरीची स्पेलिंग लक्षात घ्या बरं का, पुन्हा रिपीट होऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 तुमचं उत्तर आहे. 9 नंबर बघा, अल्टरनेटिव्ह सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द इडियम्स. म्हणजे इडियम्स वरती हा प्रश्न विचारला आहे. गिव्ह विथ अ होल. बघा, गिव्ह विथ अ होल इडियम्स आहे. ही इडियम्स CGL पण विचारली, बऱ्याच वेळा विचारली. आणि आपल्या व्होकॅब्युलरीच्या सिरीजमध्ये ब्लॅक बुक मधील सुद्धा आपण जे CGL विचारलेली व्होकॅब आहे ती पण कव्हर करतोय. गिव्ह इट अ होल म्हणजे काय? टू ट्राय समथिंग न्यू. म्हणजे तुम्ही काहीतरी प्रयत्न करतायत काहीतरी अचीव करण्यासाठी, त्याला म्हणतात गिव्ह इट अ होल. मग गिव्ह इट अ होलची काय येईल बघा? टू गिव्ह अ समथिंग ट्राय. बरोबर आहे. ट्राय करणं म्हणजे प्रयत्न करणं, सिरियसचा विषयच नाही. टू बी आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन विषय नाही. टू इग्नोर समबडी. आता इग्नोर समबडी यासाठी एक इडियम्स आहे मित्रांनो, टू शो कोल्ड शोल्डर. टू शो कोल्ड शोल्डर आपण शिकलोय बरं का. टू शो कोल्ड शोल्डर म्हणजे इग्नोर करणं समजा. म्हणजे आता गिव्ह इट अ होल म्हणजे काहीतरी ट्राय करणं. म्हणजे ऑप्शन नंबर 1 उत्तर आहे. ठीक आहे. हा, आता नेक्स्ट बघा, चूज द वर्ड दॅट कॅन बी मिनिंगफुली सबस्टिट्यूट. अगेन आता हा दुसरा प्रश्न आहे वन वर्डचा. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येते की बाबा आता वन वर्ड वरती 2 प्रश्न विचारले, वन वर्ड सबस्टिट्यूशन वरती. बघा काय प्रश्न आहे? चूज द वर्ड दॅट कॅन meaningfully substitute the underlined part of the sentence. Various researchers are trying their best to study the human population. भरपूर सारे जे रिसर्च आहे, शोध घेणारे ती लोक मानवी लोकसंख्येचा अभ्यास करतात. मग यांनी अंडरलाईन केलंय स्टडी ऑफ ह्युमन पॉप्युलेशन. याला काय म्हणतात बघा? अँथ्रोपॉलॉजी. अँथ्रोचा वर्ड होतो ह्युमन म्हणजे मानव. अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानवाचा जन्म कसा झाला, त्याची उत्क्रांती कशी झाली याचा अभ्यास करणं, ही शाखा आहे, सब्जेक्ट आहे. अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानव वंशशास्त्र. मानव वंशशास्त्र. त्याच्यानंतर डेमोग्राफी. आता आपण डेमोक्रेसी शिकलो बघा. डेमोक्रेसी तुम्हाला माहिती आहे, आपला देश हा डेमोक्रेसी. क्रासी म्हणजे रूल, डेमो म्हणजे पीपल, लोकांकडून लोकांनी चालवलेलं सरकार. डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही असणं. मग इथे सुद्धा डेमो आहे. डेमो म्हणजे पीपल, लोक. ग्राफी, तुम्ही जॉग्राफी म्हणता, जॉग्राफी म्हणतो. जॉ म्हणजे पृथ्वी, ग्राफी म्हणजे तिथला भाग. मग डेमो म्हणजे पीपल, ग्राफी म्हणजे तिथला एरिया. मग डेमोग्राफी म्हणजे काय रे? डेमोग्राफी म्हणजे स्टडी ऑफ पॉप्युलेशन. बघा,
बर्थ किती झाले, त्याचं एज काय आहे, मृत्यू काय आहे, मायग्रेशन कसं झालं, या सगळ्यांचा अभ्यास आपण डेमोग्राफी करतो. मग यांनी जे विचारलंय स्टडी ऑफ ह्युमन पॉप्युलेशन, याला काय म्हणतात, याला आपण म्हणतो डेमोग्राफी. ऑप्शन नंबर 2 उत्तर आहे. कार्टोग्राफी हा वर्ड सुद्धा आपण व्होकॅब्युलरीच्या सिरीजमध्ये घेतलाय. मला खूप आनंद होतो विद्यार्थी मित्रांनो की आपण जी व्होकॅब्युलरीमध्ये शिकतोय ना ते प्रॉपर मार्गने शिकतोय. की आपली जी सिरीज आहे पॅशन इंग्लिश स्टडीवरती व्होकॅब्युलरीची, की बाबा आपण जे विचारतोय ना TCS सुद्धा तेच विचारतंय. ठीक आहे, बघा कार्टोग्राफी, तुम्हाला कार्टून दिसतं, तुम्हाला सांगितलं तर कार्टून, कार्टून म्हणजे व्यंगचित्र, मग कार्टोग्राफी म्हणजे व्यंगचित्र. ठीक आहे, त्याच्यानंतर टर्मिनॉलॉजी, आपण टर्मिनॉलॉजी नाही संज्ञा, टर्मिनॉलॉजी मध्ये संज्ञा काही नावं देतो बघा, काही व्याख्या असतात त्याला आपण टर्मिनॉलॉजी म्हणतो. ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. आता वन्स अगेन हा पॅराजम्पलचा प्रश्न आहे. आपण 4 प्रश्न बघूया, 4 ऑप्शन बघूया. A huge quantity of the garments were stacked inside the rooms of the building. एका बिल्डिंग मध्ये भरपूर सारे गारमेंट्स म्हणजे कपडे ठेवलेले होते. द बिल्डिंग हॅड 3 फ्लोर अँड ओनली फर्स्ट फ्लोर गॉट द अफेक्टेड. बिल्डिंगला 3 मजले होते पण पहिलाच मजला अफेक्टेड झाला. Although no one was injured, but it took a large effort to douse the flame. म्हणजे जरी कोणी इंजुर्ड जखमी झाला नाही तरी सुद्धा ती आग विझवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. अ मेजर फायर ब्रोक आउट इन द 4 स्टोरी बिल्डिंग इन द सिटी. तुम्हाला मी काय सांगितलं रे, वाक्य पॅराजम्बल मध्ये सुरुवातीला सब्जेक्ट बघायचं करता, नंतर वर, नंतर ऑब्जेक्ट. आणि करता बघताना कर्त्याला ए अँड दी याचे आर्टिकल दिसलं की समजून घ्यायचं की तुमचं वाक्यास कर्त्याने सुरुवात झाली. बघा इथं द बिल्डिंग आहे, याने वाक्याची सुरुवात होऊ शकते, आणि इथं अ मेजर फायर आहे, मेजर फायर, हे 2 करतेत. मग बघा क्यू सुरुवातीला येईल की ए सुरुवात येईल. बघा द मेजर द बिल्डिंग हॅड 3 फ्लोर्स अँड ओनली फर्स्ट फ्लोर गॉट द अफेक्टेड. काहीतरी अफेक्टेड झाला ना, परिणाम झाला, वाक्याचा परिणाम शेवटी गेला रे. अगोदर आग लागली असेल बिल्डिंगला, नंतर ते अफेक्टेड झालं, म्हणजे हा जो पर्याय आहे ना क्यू नावाचा हा सुरुवातीला येऊ शकत नाही. हे तुम्हाला कळतंय का रे तुम्हाला, की द बिल्डिंग, जर मी म्हटलो की मी असं अज्युम केलं की मला क्यू पहिला घ्यायचा आहे, द बिल्डिंग हॅड 3 फ्लोर अँड द ओनली फर्स्ट फ्लोर वॉज अफेक्टेड, म्हणजे अफेक्टेड झालं रे, परिणाम झाला काहीतरी, पण त्याच्या अगोदर काहीतरी त्या बिल्डिंगला आग लागली, काहीतरी झालंय ना, मी आपल्याला घ्यायचंय, म्हणजे हा वाक्य नंतर येणार आहे. क्यू सुरुवातीला नाही, म्हणजे ऑप्शन तुमचे 1 आणि 3 चूक, म्हणजे कट झाले. तुम्हाला येस आणि पी मध्ये चेक करायचं. बघा येस आणि पी, तुम्हाला मी काय सांगितलं, वाक्याची सुरुवात सब्जेक्ट पासून झाली पाहिजे, आणि सब्जेक्टला करताना मी आर्टिकल ए आणि लागतं, तेच करू तुम्हाला आर्टिकल ए, म्हणजे 100% वाक्य एस पण सुरुवात झालेलं तुमचं. भेटलं उत्तर तुम्हाला, कुठे चेक करण्याची पण गरज नाही तुम्हाला. बेसिक बेसिक ज्या गोष्टी कळाल्या ना तर तुम्हाला आता पूर्ण वाजत बसण्याची पण गरज नाही. बघा मग काय येईल, येस आर. अ मेजर फायर ब्रोक आउट इन द 4 स्टोरी बिल्डिंग इन द सिटी. Although no one was injured, but it took a large effort to douse the flame, and the building had the 3 floor and only first floor got injured and huge quantity of garment शेवटी येईल. बघा दिसतंय तुम्हाला, हे 3 नंबरला घेतलं आपण की अफेक्टेड, कारण अगोदर त्या बिल्डिंगला आग लागली, त्याच्यानंतर भरपूर सारे काही लोक म्हणतात की तुम्ही आग विझवली, फ्लेम केली, आणि नंतर तुम्ही म्हणतात की तो परिणाम दाखवला की अफेक्टेड झाला फर्स्ट फ्लोर, म्हणजे तुमचं 100% सुरुवातीला आहे, तुम्हाला डायरेक्ट उत्तर भेटून जातं. नेक्स्ट बघा 12 नंबर. वन्स अगेन बघा आतापर्यंत हा 3रा प्रश्न आहे पॅराजम्बलचा, म्हणजे फिक्स 3 प्रश्न आहे म्हणजे आहेच, 3 प्रश्न म्हणजे 6 मार्क्स. बघा रिअरेंज द पार्ट ऑफ द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर. सम अल्गल ब्लूम, आता बघा अल्गल हा तुम्हाला सब्जेक्ट करता दिला बघा ऑलरेडी, याच्या पुढे तुम्हाला काय पाहिजे, वर्ब पाहिजे, वर्ब नंतर ऑब्जेक्ट पाहिजे. सम अल्गल ब्लूम म्हणजे नाही का समुद्रामध्ये शेवाळ असतं बघा, अल्गल ब्लूम. काही शेवाळ टॉक्झिक असतं, टॉक्झिक विष प्रोड्यूस करतं. आपण वाचून घेऊया. सम अल्गल ब्लूम प्रोड्यूस टॉक्झिन विच कॅन रेंडर सेल्फिश, सिकन बर्ड्स अँड मरीन ॲनिमल्स अँड इवन कॉज लंग्स अँड स्किन इरिटेशन फॉर द पीपल नियर बाय, अनसेफ फॉर द ह्युमन कन्झम्पशन आर किल. वाचलं, मला काहीच कळलं नाही अर्थ बिर्थ, ठीक आहे. पण ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला हिंट दिली काय तर त्यांनी, ही हिंट ओळखता आली पाहिजे, आणि आपण या सिरीजच्या दरम्यान पूर्ण हिंट तुम्हाला सांगणार आहेत. तुम्हाला हिंट पकडता आली की तुम्हाला 100% उत्तर जमणार आहे. बघा हिंट काय दिली, ऑप्शन नंबर एस मध्ये हिंट दिली, अनसेफ फॉर ह्युमन कन्झम्पशन, कॉमा दिलं, कॉमा किल और काहीतरी म्हणतंय तुम्ही, एक कॉमा और अँड कधी वापरता रे, पुढे काहीतरी जोडले रे त्याच्या सारखं, म्हणजे कॉमा देऊन काहीतरी जोडले, कळतंय तुम्हाला. म्हणजे बघा
अनसेफ फॉर ह्युमन कन्झम्पशन, किल ऑर, आणि बघा ह्या वाक्यामध्ये दिसतं तुम्हाला चिकन बर्ड्स अँड मरीन ॲनिमल्स अँड इथे कॉमा देऊन ॲड केले. म्हणजे कळतं की जी कॉमाची सिरीज आहे ना, ही जी इथून सुरुवात झाली ही पुढे कंटिन्यू होणार आहे. तुम्हाला हिंट दिली त्यांनी की बाबा अनसेफ फॉर ह्युमन कन्झम्पशन नंतर कॉमा दिलाय, किल ऑर म्हणजे किंवा किंवा काय, किंवा सिकन बर्ड्स म्हणजे आजारी पक्षी, अँड मरीन ॲनिमल म्हणजे प्राणी, जे समुद्रातले प्राणी आहे, अँड इवन म्हणजे ही सिरीज इथे कंटिन्यू झाली आहे. म्हणजे मला कळतंय की बाबा येस नंतर मला 100% क्यू पाहिजे, कारण बाकीच्या कुठल्या त्याच्यामध्ये ती सिरीज कंटिन्यू नाहीये. मग येस नंतर क्यू कुठे दिसतं तुम्हाला, दिसतं की येस नंतर क्यू? भेटलं उत्तर मला. मला पुढे बघण्याची गरज नाही, तरी पण आपण वेगवेगळे डायमेन्शन बघूया. बघा सम अल्गल ब्लूम ते काय करतात, प्रोड्युसेस टॉक्झिन. हे जे अल्गल ब्लूम आहे ना शेवाळ, काही शेवाळ विष तयार करतात. मग येस नंतर पी पाहिजे, येस नंतर पी तसं पण इथं नाही, इथं पी आहे, इथं पी आहे. ठीक आहे. सम अल्गल ब्लूम प्रोड्युसेस टॉक्झिन विच कॅन रेंडर, त्याच्यामुळे जे सेलफिश आहे ना, सेलफिश मासे, त्याचा काय परिणाम होतो बघा, काय परिणाम होतो त्याचा, विच कॅन रेंडर सेलफिश अनसेफ फॉर ह्युमन कन्झम्पशन. की जे आपण मासे आहेत ना, या टॉक्झिन विषामुळे ते मासे आपल्या ह्युमन कन्झम्पशन म्हणजे मानवी खाण्यासाठी धोकादायक होऊ शकतात. म्हणजे पी नंतर मला येस पाहिजे, पी नंतर येस आहे. आणि पुढची सिरीज तुम्हाला सांगितले ऑप्शन नंबर 4 उत्तर आहे. म्हणजे कळतंय का रे की सगळ्यात अवघड वाटणारा घटक आहे पॅराजंबल. विद्यार्थी मित्र पॅराजंबल बघितलं की अंगावर काटा येतं त्यांच्या. ठीक आहे, कारण अर्थ समजत नाही. इथं तुम्हाला अर्थ समजण्याची पण गरज नाहीये, फक्त ज्या बेसिक त्याचे, कारण बघा की पॅराग्राफ तयार होतं ना तो अशा पद्धतीने होतो ना की सुरुवातीला तो सकाळी उठला, नंतर त्याने आंघोळ केली, नंतर नाश्ता केला, मग संध्याकाळी झोपला. का डायरेक्ट संध्याकाळी झोपला सुरुवातीला येईल नाही ना, सुरुवात कुठून तरी झालेली आहे. म्हणजे नाही का, सुरुवात करताना झालेली आहे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर त्या वाक्यात शेवटी नाही का, मग तो आंघोळ केली, आंघोळ केली तुम्हाला शेवटी हिंड दिली. मग आंघोळ केल्यानंतर तो काय करणार आहे, पुढे काहीतरी वाक्य असणार आहे की ते नाश्ता केला, नंतर मग दुपारचं जेवण केलं, दुपारच्या जेवणानंतर मग पुन्हा झोपला. कळते का रे, वाक्य पॅराग्राफची स्ट्रक्चर असते, या सुरुवातीला काहीतरी घडलेलं असतं, नंतर काहीतरी घडलेलं असतं, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तुम्हाला सांगितलं की वाक्याच्या शेवटी काहीतरी हिंडलेले असते आणि सुरुवातीला सब्जेक्ट बघायचा. या 2-3 गोष्टीवर तुम्ही अटेम्प्ट करू शकता. बघा फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स इन इनकरेक्ट स्पेलिंग. बघा इनकरेक्ट स्पेलिंगचा हा दुसरा प्रश्न आहे, पाठीमागे आपण एक बघितला. आपण चेक करूया कुठलीची इनकरेक्ट स्पेलिंग आहे. बिकम्स बरोबर आहे, लेस बरोबर आहे, फ्लेक्झिबल बरोबर आहे, कॉझिंग बरोबर आहे. ठीक आहे, पेन बरोबर आहे, डिफिकल्ट बरोबर आहे, मोमेंट इथं तुम्हाला ए देतील बरं कधी कधी, मोमेंट ए चुकीचं आहे, मोमेंटची स्पेलिंग बरोबर आहे. इनव्हॉल्युंटरी इथं तुम्हाला ई देतील करायची, ई चुकीचं होईल, इनव्हॉल्युंटरी बरोबर आहे. आणि टाईटनेस बरोबर आहे, विथ बरोबर आहे, हिट बरोबर आहे, CRAMP क्रॅम्प्स म्हणजे हाडामध्ये आपल्या क्रॅम्प्स येतं बघा, बरोबर आहे. टिश्यू बरोबर, मसल, मसल स्पेलिंग चुकलेली, मसलची स्पेलिंग आहे MUSCLE, यांनी काय केलं CS केलं बघा, CS, मसलची स्पेलिंग बघा MUSCLE, मसल बिल्डिंग, ही स्पेलिंग चुकवली. म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर 4 उत्तर आहे. ठीक आहे, कळतं ना रे. नेक्स्ट बघा 14 नंबर, चूज द वर्ड दॅट कॅन बी मिनिंगफुली सबस्टिट्यूट. अगेन अतिसरा प्रश्न आता वन वर्डचा. तुम्हाला एक आयडिया आली आता, वन वर्ड स्पेलिंग वरती 3 ते 4 प्रश्न झालेत, ऍक्टिव्ह पॅसिव्ह वरती 3 झालेत, डायरेक्ट इनडायरेक्ट वर 3 झाले, पॅराजंबर वर 3 झाले, आणि आता सबस्टिट्यूशनचे सुद्धा 3 प्रश्न आहे. ठीक आहे, बघा माय ब्रदर ऑलवेज लुक्स ॲट द ब्राईट साईड ऑफ द एव्हरीथिंग. आपण हा प्रश्न आपल्या व्होकॅब्युलरीच्या सिरीजमध्ये घेतलाय, ऑप्टिमिस्टिक अँड पेसिमिस्टिक. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी की जो ऑलवेज पॉझिटिव्ह गोष्टी बघतो, आणि पेसिमिस्ट म्हणजे निराशावादी, प्रत्येक गोष्टीमध्ये निगेटिव्ह बघतो. हा काय म्हणतो, ऑलवेज लुक्स ब्राईटर साईड, ब्राईटर म्हणजे चांगली प्रकाशित साईड तो बघतो बघा, ऑप्टिमिस्टिक, त्याला आपण म्हणतो ऑप्टिमिस्टिक. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर आहे. बाकीचे जे पर्याय मित्र, हा पर्याय आणि हा पर्याय आपण आपल्या सिरीजमध्ये घेतलाय. तुम्हाला मी सांगितलं तर गोरमंड म्हणजे गोड दिसत, गोड असा व्यक्ती ज्याला गोड खाण्याची आवड आहे, म्हणजे गोरमंड म्हणजे खाण्याची पिण्याची आवड असताना त्याला म्हणतात गोरमंड, लक्षात ठेवा. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी. रिक्ल्यूज म्हणजे असा व्यक्ती जो स्वतःला क्लोज करून घेतो, क्लोज करून घेतो म्हणजे समाजामध्ये त्याला फिरायला आवडत नाही, त्याला आपण वर्ड शिकलो इंट्रोवर्ट. तो व्यक्ती काय इंट्रोवर्ट की माणसामध्ये मिसळत नाही, समाजामध्ये मिसळत नाही, त्याला रिक्ल्यूज म्हणतात. आणि नार्सिसिस्ट मध्ये तुम्हाला सांगितलं होतं, जे नाझी लोक आहेत ना, हिटलर सारखे नाझी लोक होते, ते नेहमी स्वतःची स्तुती करायचे, त्यांना स्वतःचा खूपच अभिमान होता, ते आरशामध्ये बघायचे, ते स्वतःला ग्रेट समजायचे. मग नार्सिसिस्ट म्हणजे स्वतःचाच अभिमान बाळगणारा, स्वतःचा
अभिमान बाळगणारा, लक्षात ठेवा. ठीक आहे, फाईन. बघा 14 नंबर, 15 नंबर. इन द फॉलोइंग सेक्शन, इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिवन इन डायरेक्ट इनडायरेक्ट. मला कळलं की डायरेक्ट इनडायरेक्ट आहे, मी गोल करून ठेवलं, पुढे वाचत बसत नाही. आय सेड टू माय मदर, आणि इथं कॉमा वापरून डबल इन्व्हर्टेड म्हणजे हा प्रश्न डायरेक्ट आहे. ठीक आहे, हां. आय सेड टू माय मदर आय वेंट टू आसाम लास्ट मंथ. तुम्हाला काय सांगितलं रे? वेंट म्हणजे पास्ट टेन्स मध्ये, पास्ट वॉजवेअर. तुम्हाला सांगितलं पास्ट टेन्स साठी वॉजवेअर जर असेल म्हणजे तुम्हाला हॅड बीन वापरायचं, हे तुमचं ठरलंय. मग हॅड बीन कुठे दिसतं रे मला? हॅड प्लस V3 इथे हॅव आहे, चुकला प्रश्न. हॅड गोन बरोबर आहे, हॅड गोन बरोबर आहे, इथे हॅड गोन बरोबर आहे. ठीक आहे, आता बघा आय सेड टू माय मदर, कोण म्हणाला? मी म्हणलो, मी कोण? माझ्या आईला की आय वेंट टू आसाम लास्ट मंथ. आता आय म्हणजे मी स्वतः म्हटलोय, मग तरी शी येईल का रे? शी येणार नाही. आईला मग एक तर पर्याय नंबर 2 किंवा 3 मध्ये उत्तर आपण चेक करूया. बघा आय टोल्ड टू माय मदर कॉमन आहे, डॅड बरोबर आहे. आय हॅड गोन टू आसाम लास्ट मंथ, आय हॅड गोन टू आसाम. बघा लास्ट मंथ आणि प्रिव्हियस मंथ, तुम्हाला मी मागच्या स्लाइड मध्ये सांगितलं होतं की लास्ट मंथ जर असेल याच्यासाठी आपलं काय घ्यायचंय? प्रिव्हियस मंथ घ्यायचं, प्रिव्हियस मंथ. म्हणजे लास्ट मध्ये आणि ऑप्शन नंबर 3 उत्तर तुमचं. कळलं का रे? अशा पद्धतीने आपल्याला टॅकल करायचंय. 16 बघा, इन द गिवन क्वेश्चन इडियम्स विचारला. इडियम्स वाचण्याची गरज नाही, इडियम्स आहे. ही गॉट सेव्ड फ्रॉम द असोसिएटेड बाय द टीथ ऑफ हिज स्किन. हा प्रश्न आपण आपल्या व्होकॅब्युलरीच्या सिरीजमध्ये घेतलाय. तुम्हाला मी सांगितलं बाय द स्किन ऑफ टीथ. तुम्हाला हे पण सांगितलं होतं की आपले जे 2 दात आहे ना, दातामध्ये अंतर खूपच थोडं आहे. बघा 2 दातामध्ये छोटीशी मार्जिन असते नाही का, 2 दातामध्ये खूपच कमी अंतर, म्हणजे अरुंद असतात ते, अरुंद. बाय द स्किन ऑफ टीथ म्हणजे खूपच निमुळत असणं किंवा अरुंद असणं. बघा बाय द स्किन ऑफ टीथ म्हणजे काय दिलंय? टीथ ऑफ स्किन केलंय. म्हणजे यांचा पॅटर्न कसा आहे रे? इडियम्स तुमची सिक्वेन्स लक्षात आलं पाहिजे. बघा यांनी इडियम्स उलटी केली, बाय द स्किन ऑफ टीथ पाहिजे, त्यांनी काय केलं? बाय द टीथ ऑफ स्किन, म्हणजे चुकवलं इथं. ठीक आहे, मग करेक्ट बघायचे बाय द स्किन ऑफ टीथ दिसते का? बाय द स्किन चुकलंय. फ्रॉम द टीथ टू स्किन काय संबंध नाही. बाय द स्किन ऑफ टीथ दिसते का? बाय द स्किन ऑफ हिज टीथ म्हणजे बाय द थिनेस्ट ऑर मार्जिन. थिनेस्ट मार्जिन म्हणजे खूपच छोटं आहे, खूपच अरुंद असणं, याचा अर्थ होतो अरुंद असणं, अरुंद. मग आपण कसं लक्षात ठेवलं की आपले दात खूप जवळ असतात, दातामध्ये गॅपच नसतो, म्हणजे खूपच अरुंद असतं. बाय द स्किन ऑफ टीथ ही त्याची इडियम्स आहे. 17 नंबर बघा, फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स इनकरेक्ट स्पेलिंग. बघा कळलं का रे? इनकरेक्ट स्पेलिंगचे 2 प्रश्न बघितले, आता 3रा प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला PYQ अनालिसिस करून मित्रांनो हे कळतं की बाबा मला करायचं काय. प्रश्न मुलं काय करतात की मुलं पुस्तकं घेऊन सगळी ग्रामर वाचत बसली. हो, ते गरजेचं आहे का? मला PYQ अनालिसिस केल्यानंतर कळतं की बाबा अरे मला स्पेलिंगवरती 3 येत आहेत, त्यावर काम करायचंय. मला इडियम्सवर काम करायचंय, मला होकेबलती काम करायचंय, मला ऍक्टिव्ह पॅसिव्हवर काम करायचंय. म्हणजे जिथं तुम्हाला पाणी लागणार आहे तिथेच खांदा. हो, तिथं बोर घ्या, 17 ठिकाणी खांदत बसून नका डोंगराळ भागावरती. ठीक आहे, हा बघा इनकरेक्ट स्पेलिंग बघायची मला. विल कंज्युअर बरोबर आहे, लर्किंग बरोबर आहे. मेल वॉलन्स म्हणजे असे लोक, खराब लोक किंवा अनेक उद्धट लोक. उद्धट आपण हा वर्ड पण घेतला बरं का, उद्धट लोक, मेल वॉलन्स. आणि दुसरा होता बेनिवॉलन्स. आपली आई म्हणून तुम्हाला सांगितलं तर बेन म्हणते, बेनिवॉलन्स म्हणजे दयाळू असणं, हे आपण शिकलोय बरं का, त्यामुळे मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करत आहे. नाईट अँड द अनरुली बरोबर आहे. कॉन्शियसची स्पेलिंग चुकवली. बघा कॉन्शियस स्पेलिंग असे CONSCI पाहिजे, OUS. यांनी काय केलं? UOS केलं, इथं चुकवलं यांनी. बघा सबकॉन्शियस माइंड, आपले 2 माइंड असतात, एक बाहेरचं माइंड आणि एक आतलं माइंड. जे आतलं माइंड असतं त्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो. मग सबकॉन्शियस स्पेलिंग अशी सबकॉन्शियस, म्हणजे इथं त्यांनी स्पेलिंग चुकवलंय. ऑप्शन नंबर 3 तुमचं उत्तर येईल. त्यांनी इनकरेक्ट विचारलंय, यामध्ये इनकरेक्ट. ठीक आहे, 18 बघा, इन द गिवन क्वेश्चन इडियम्स रोवर, म्हणजे प्रश्न तुमचा इडियम्स वरती आहे, तुम्हाला पुढे वाचण्याची गरज नाही. प्लीज डोंट टेक हिज थ्रेट सिरियसली ॲज द डॉग बार्किंग बाईट सेल्डम. यामध्ये करेक्ट डॉग बार्किंग बाईट सेल्डम अशी इडियम्स आहे का रे? नाही रे, बार्किंग द डॉग सेल्डम बाईट्स. बार्किंग म्हणजे भुकणारा कुत्रा, सेल्डम बाईट्स म्हणजे कधीतरी चावतो. म्हणजे जे भुकणारे कुत्रे असतात ना ते चावतच नाही असं त्यांना म्हणायचंय. मग काय पाहिजे? बार्किंग डॉग सेल्डम बाईट पाहिजे. पण यांनी काय केलं? सेल्डम डॉग बार्किंग सेल्डम बाईट. म्हणजे तुम्हाला एक पॅटर्न काय आला का इडियमचा?
की ही लोक इडियम चुकवतात, पॅटर्न उलटा पालट करतात, तर तुम्हाला म्हणतात की बरोबर कुठला आहे. मग आपल्या इडियम्सवर कसं काम करायचंय की ती इडियम्स आपल्याला परफेक्ट लक्षात राहिली पाहिजे. ठीक आहे. मग बार्किंग द डॉग सेल्डम बाईट पाहिजे, डॉग बाईट सेल्डम नाहीये, बार्किंग डॉग सेल्डम बाईट आहे की हे बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 तुमचं उत्तर आहे, बार्किंग द डॉग सेल्डम बाईट्स. 19 बघा, चूज द करेक्ट सिनोनिम. सिनोनिम्स विचारलाय, होकॅबचा प्रश्न आहे. समानार्थी शब्द, जायंट सेल ट्यूमर आर ओरिजिनली बेनिंग बट समटाइम बिकम मॅलिग्नंट. दोन्ही मित्रांनो, बेनिग्नंट आणि मॅलिग्नंट कॅन्सरच्या संदर्भात आहे. बघा इथे दिलंय बेनिंग ट्यूगर आणि ट्यूमर आणि मलायनंट ट्यूमर. आता बघा बेनिंग मध्ये तुम्हाला बिगिनिंग म्हणजे सुरुवात होणारा, म्हणजे थोडाच आहे, थोडा आताच सुरुवात झाला थोडा, त्याला आपण म्हणतो बेनिंग. मलाय म्हणजे नाही का, मलाय म्हणजे एकदम घातक. म्हणजे बेनिंग ट्यूमर असा असतो की त्याला औषध गोळ्या घेऊन तो कंट्रोलमध्ये आणता येऊ शकतो, पण मलायनंट ट्यूमर हा घातक असतो, घातक की तो शरीरामध्ये पसरत चालतो, त्याला कंट्रोलमध्ये आणणं खूपच अवघड असतं. मग बेनिंग म्हणजे काय रे, की त्याला कंट्रोलमध्ये आणता येऊ शकतं, ते हार्मलेस आहे, हार्मलेस म्हणजे हा घातक नाहीये आणि हा जो घातक आहे. मग बेनिंग घातक नाहीये सुरुवात होणारा. बघा मला काय विचारलं, समानार्थी विचारलंय, म्हणजे घातक नाही वाला काय हार्मलेस, हार्मलेस म्हणजे घातक नाही, बेनिंग म्हणजे घातक नाही. बघा पर्निसिस म्हणजे डेंजरस ना, खूपच घातक आहे. रॅशनल म्हणजे रॅशनल की बाबा आपण होतो इरॅशनल, रॅशनल म्हणजे तो कोणाची बाजू घेत नाही. बेनफुल, बेन आपण म्हणलं बेन, आठवतो का तुम्हाला, बेन हॉलन्स, मेली हॉलन्स. बेन म्हणजे घातक, डेंजरस. आणि हार्म म्हणजे घातक, लेस म्हणजे घातक नाहीये, हार्मलेस म्हणजे घातक नाहीये. मग याचं उत्तर आलं हे बेनिंगसाठी. ठीक आहे. लास्ट प्रश्न बघा, चूज द करेक्ट अँटोनिम. आता अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी प्रश्न विचारलाय तुम्हाला. ही एक्सटेंडेड कॉर्डियल ग्रीटिंग टू द डेलिगेट्स ऑफ दिस कंट्री. म्हणजे त्याने जे पाहुणे आले होते त्यांच्या देशामध्ये, त्यांना खूपच प्रेमानं असं ग्रीटिंग केली. मग कॉर्डियल साठी विरुद्धार्थी विचारलं. कॉर्डियल म्हणजे जवळीक असणं, कोऑर्डिनेशन म्हणतो ना, कोऑर्डिनेशन म्हणजे दोन लोकांमध्ये कोऑर्डिनेशन आहे. कॉर्डियल म्हणजे प्रेमाचे संबंध असणं. त्याला विरुद्धार्थी काय रे, हॉस्टाईल. हॉस्टाईल म्हणजे शत्रू. तेच ते करा तुम्हाला बाहुबलीमध्ये, हे दोघं कसे शत्रू होते की नाही, हॉस्टिलिटी होती. अॅनिमोसिटी, याला आणखी गोड आहे अॅनिमोसिटी. अॅनिमोसिटी म्हणजे सुद्धा शत्रुत्व असणं. मग याचं जे उत्तर आहे अँटोनिम सी झालं. स्टॉईक, स्टॉईक म्हणजे कुठल्या पण भावनाला तो त्याच्या भावनाच मेले, मग त्याला दुःख होत नाही, सुख होत नाही, असा व्यक्तीला आपण स्टॉईक म्हणतो. स्टॉईक एमपीएससीला बऱ्याच वेळा विचारला जातोय. आणि अमायकेबल, अमायकेबल म्हणजे फ्रेंडली, त्याला आपण ओलाय ब्रांच पण म्हणतो. ओलाय ब्रांच, ओली ब्रांच आपण शिकलोय. ओलाय ब्रांच म्हणजे शांतता प्रस्थापित करणं, अमायकेबल म्हणजे शांतता प्रस्थापित करणं. ठीक आहे मित्रांनो, ही आपली सिरीज आपल्या पॅशन इंग्लिश स्टडी या ॲप्लिकेशनवर चालू आहे. ह्या सिरीजमध्ये या तलाठी स्पेशल बॅचमध्ये TCS आपण ग्रामर, महत्त्वाचं ग्रामर आणि सगळं PYQ कव्हर करतोय विद्यार्थी मित्रांनो. ह्या सिरीजमध्ये ह्या बॅचमध्ये तुम्हाला सगळे PYQ अनालिसिस मिळतील. डेली एक व्हिडिओ अपलोड केला जातो. एका महिन्यामध्ये बॅच कंप्लीट होणार आहे. शेवटी तुम्हाला 5 टेस्ट सिरीज सुद्धा मिळणार आहेत. तर जी लोक तलाठी या पोस्टसाठी तयारी करतात त्या विद्यार्थी मित्रांना सुवर्ण संधी आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशी संधी दवडू नका. तुम्हाला पोस्ट मिळवण्यासाठी जे करता येईल ते करा. म्हणजे तुम्हाला जेवढी पुस्तकं वाचतील, जेवढी मेहनत घ्यायची असेल ती करा, पण ही अशी संधी पुन्हा सोडू नका. आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल ही सिरीज जॉईन करण्यासाठी, आपल्या दोन कोर्सेस चालू आहे. एक होकॅबलरीचा कोर्स ज्यामध्ये आपण 4000 प्लस होकॅबलरी कव्हर करतोय. तुम्हाला होकॅबलरी पाठ करण्याची गरज नाही, आपण स्टोरीच्या माध्यमातून तुमची 4000 होकॅबलरी कव्हर होतील. आणि दुसरी बॅच आपण आता रिसेंटली कालपासून सुरू केली आहे, ती आहे आपली तलाठी स्पेशल ग्रामर आणि PYQ बॅच. तर तुम्हाला इंटरेस्टेड असाल तर प्ले स्टोरवरती आपलं ॲप आहे पॅशन इंग्लिश स्टडी नावाचं. हे ॲप डाउनलोड करा. बघा असं तुम्हाला ॲप दिसेल पॅशन इंग्लिश स्टडी. ह्या ॲपची लिंक मी तुम्हाला खाली पण दिली आहे. आपले जे चॅनल आहे त्या चॅनलच्या लिंकमध्ये कमेंट बॉक्समध्ये चेक करा. ह्या ॲपची आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, ती तुम्ही जॉईन करा. आपलं जे यूट्यूब चॅनल आहे पॅशन इंग्लिश स्टडी त्याला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे काही व्हिडिओज तुम्हाला त्यावरती मिळतील. आणि शेवटी विद्यार्थी मित्रांनो, एकच सांगू इच्छितो की खूपच मोठी संधी आहे. 4600 जागा, आणखी 1 ते 1500 जागा ॲड होणार आहे. म्हणजे 5,500 ते 6,000 जागा तुम्हाला तलाठीची असणार आहे. तुम्हाला फक्त एकच परीक्षा द्यायची आहे. एक परीक्षा दिली, चांगले मार्क्स मिळाले, तुमचं सिलेक्शन पक्क, सगळं व्यवस्थित होतं सेट. म्हणजे येणारे जे 2 महिने आहे ना, ते चांगली मेहनत घ्या, चांगला अभ्यास करा.
थँक्यू सो मच. भेटूया लवकरच.